कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांच्या निवडीनं महायुतीचा ब्रँडेड उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला समाधान आहे। त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व टीमचं अभिनंदन केलंय, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खाजगी, वित्तीय आणि व्यावसायिक संस्थांची मदत घेतली जाईल, असेही नामदार पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम आणि उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड झाली। या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली। यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नामदार पाटील यांनी निवडीबद्दल समाधान व्यक्त केलं। सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना प्रचंड आनंद होतो आहे की भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा ब्रँडेड महापौर झाला। रुपाराणी निकम ह्या महापौर झाल्या। उपमहापौर हा शिवसेनेनेच एका अर्थाने पुरस्कृत केलेला जनसुराज्याचा अक्षय जरग झाला। त्याबद्दल आम्हाला आनंद आहे। महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिका जिथे युतीतल्या सगळ्या पक्षांची युती झाली आणि कुठेही भांडण नाही, दंडन नाही, पाडापाडी नाही, सगळ्यांना समाधान मिळेल अशी महायुती झाली। आणि एक चांगलं मॉडेल डेव्हलप करण्यामध्ये आणि एस्टॅब्लिश करण्यामध्ये, प्रस्तावित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव निधी मिळणार आहे। त्याच्या जोडीला खाजगी, वित्तीय आणि व्यावसायिक संस्थांची मदतही घेतली जाणार असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं। काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटशी देवेंजींचं म्हणजे शासनाचा MOU झाला की त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट ह्या वेगवेगळ्या कामाची पेमेंट करतील। त्या पेमेंटचं इंटरेस्ट रेट खूप लो असेल तो त्या कॉन्ट्रॅक्टरने पे करायचा आणि केव्हा तरी शासन पेमेंट करतंच। ते पेमेंट 6 महिन्याच्या वर गेलं तर शासन इंटरेस्ट पे करेल, 6 महिन्याच्या आत असेल तर कॉन्ट्रॅक्टर पे करेल। फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे पैसे खूप, त्यामुळे त्यांचे पैसे गव्हर्नमेंट गॅरंटीमुळे सिक्युअर्ड झाले। असे एक नवीन मॉडेल परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्य झालं। महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या नगरसेवकांना आता महायुतीला पाठिंबा देण्याशिवाय पर्यायच नाही। विकास निधी मिळवण्यासाठी त्यांच्याकडे हाच एकमेव पर्याय आहे, असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं। यावेळी आमदार अमल महाडिक, सौ शौमिका महाडिक, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।